खेळ मांडला, खेळ मांडला. घरच्यांना डावलायचं आणि बाहेरच्यांना डोक्यावर बसवायचं. मृदुला, अगं काय बोलतेस तू हे? सत्य जे पचायला खूप कठीण आहे. आई, मला नाही वाटत ती मुलगी आता परत या घरात येईल म्हणून. आणि जर ती परत आली ना तरी तिच्यावरती जरा नीट लक्ष ठेवा, कारण अशी बाहेरून आलेली माणसं खूप विश्वासघातकी असतात. आधी आपल्याशी छान आपुलकीने बोलतात आणि मग एखाद दिवस घरच साफ करून घेऊन जातात. मृदुला, हे दादा सर्रेकांचं घर आहे. इथे असं करणं एवढं सोपं नाहीये. आणि कशावरून ती त्यातलीच असेल ग? आणि कशावरून ती त्यातलीच नसेल ग? माझं मन सांगते ती त्यातली नाही. हो, मग काय प्रश्नच मिटला. कारण या घरात सगळ्या गोष्टी तुझ्याच मनाप्रमाणे तर होतात. मरुस, या मुलीला कसं समजवायचं तेच मला काही कळेनासं झालंय. शे, काय करावं? बघितलं ना, शेवटी तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. काय झालंय? जिला तुम्ही तुमची असिस्टंट करून घेतलेत ना, तिने काय केलं? 2 दिवस नाटकं केली आणि मग आली आपल्या जातीवर. कोण? लेखा? लेखा गेली, घर सोडून गेली. काय? आता तुम्ही म्हणाल की आमच्यामुळे तिच्या घरामध्ये जीव गुदमरत होता, मोठी मन मोकळं करायला घराच्या बाहेर गेली. तुम्हालाही सांगून जायची तिला गरज नाही वाटली? हे बघ, मी माझ्या एक्झिबिशनच्या टेन्शन मध्ये आहे. उगाच काहीतरी फुगवून सांगू नकोस. मी बोल की तुम्हाला मी टेन्शन कसं येतं? मी काय म्हणते, तुम्ही ना तुमचं हे एक्झिबिशनच कॅन्सल करून टाका. काय? नाही म्हणजे एक्झिबिशनच्या तारखेपर्यंत तुमची ही चित्र काही पूर्ण होणार नाहीत. मग 4 लोकांमध्ये आपली नाचक्की होणार. वर दादा तुम्हाला 2 शब्द ऐकवतील ते वेगळंच. समीरा, माझं एक्झिबिशन कॅन्सल होणार नाही. वर्षभराची मेहनत आहे ही माझी. हो ना, मग त्याच्याकरता बाकीची चित्र पूर्ण व्हायला पाहिजेत. नाही म्हणजे 4 चित्रांचं जर का एक्झिबिशन लावायचं असेल ना, ते बाहेर कशाला? घरातच लावा ना. माझ्या बाहेरच्यांना बोलवते, ते बघतील. आणि मग श्याम काकांना सांगते ना, ते खायची प्यायची सगळी व्यवस्था करते. मला ना आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की तुम्ही त्या फालतू मुलीवरती कसा काय विश्वास टाकलात? नाही म्हणजे आधीच एक्झिबिशनला किती टाळकी येणार आहे तुमचं तुम्हालाच माहिती. त्यात ती बया तुम्हाला मदत करणार. मग तर झालंच. म्हणजे कसं आहे ना, ते आंधळाच्या मदतीला पांगळा. एक्झिबिशन म्हणे. शेवटी ना रस्त्यावरची पोरती रस्त्यावरच जाणार. सोबत आम्हाला रस्त्यावरती आणलं नाही म्हणजे झालं. तुमच्याकडेच येत होते. का? मला मदत करायची आहे ना. कसलं का? ते संधी चित्र काढायची आहेत ना त्या प्रदर्शनासाठी. अच्छा, म्हणजे लक्षात आहे तर तुझ्या. काल आली नाहीस? आज सकाळपासून तुझी वाट पाहतोय. आजही दांडी मारलीस. चुकलं माझं. पुण्यांना नाही होणार असं. असं तू रोज म्हणतेस आणि नेमकी कामाच्या वेळेलाच गायब होतेस. आता नाही जाणार मी परत कुठं. आता सगळी चित्र मी तुझ्या सोयीप्रमाणे काढायची का? नाही, तसं नाही आहे. नाही, तुला काम करायचं नव्हतं तर एवढी नाटकं कशाला केलीस? नाही दादा,
तसं नाही आहे, मला काम करायचं आहे. काम करायचं हे असं दांड्या मारू? तेवढं मोठं एक्झिबिशनचं काम मी अंगावर घेतलंय. का घेतलं? तुझी मदत मला मिळेल म्हणून. अंधाळा विश्वास टाकला तुझ्यावर, फसलो मी या कामात. नाही दादा, असं नाही करणार ना. नाही करणार? हे चित्र मी कोणाच्या भरोश्यावर काढायला सुरुवात केली होती? एक्झिबिशन कोणाच्या भरोश्यावर बरोबर होतं? तुझ्या ना? हा, आणि तूच मला दगा देते, येतच नाही, दांड्या मारतेस तू. चूक झाली माझी, मी तुला माझ्या बरोबर घेतलं त्याची. आता मला तुझ्याकडून कुठलीही सबब नको आहे. आणि ह्या पुढे तू माझ्या बरोबर काम करणार नाहीयेस. असं नका करू, मला आणि एक संधी द्या. पुण्यांदा असं नाही होणार, देवाची नाही. एकदा नाही दोनदा संधी दिली आहे तुला, आणि तिसरी संधी मी कोणाला देत नसतो, लक्षात ठेव. हा, दादा. बाहेर गेली ती. बाहेर गेली? बाहेर म्हणजे कुठे गेली? सांगून नाही गेली, पण लवकर येतो म्हणून घाईघाईत गेली. अशी कशी कुठे न सांगता गेली? अहो, कुठे शोधायचं तिला? लेखा, कधी आलीस तू? आत्ताच. कुठे गेली होतीस? जाताना काही सांगितलं नाहीस. असं काय काम होतं ग तुझं? लेखा, घाबरू नकोस, मी तुझ्यावर रागवणार नाहीये. तू आमच्या घरात राहतेस ना, आम्ही तुला ओम सानिका सारखेच समजतो. असं कुठलं काम होतं की जे आम्हाला कळू नये असं तुला वाटलं आणि तू आम्हाला न सांगता निघून गेलीस? नाही, तसं नाही. मग का निघून गेलीस न सांगता? ते साहिल काल असा घरी आला ना, बरोबर तो बोलला तरी आतून त्याचं काहीतरी बिनसलाय असं सारखं मला वाटत होतं. माझ्या जीवाला लय घोर लागला होता. आज अचानक मला असं वाटलं की आपण त्याच्या शाळेत जाऊन बघावं, म्हणून मी त्याच्या शाळेत गेले होते. मग काय झालं? कळलं त्याला काय झालं होतं ते? नाही, तसं काय पण नाही कळलं. लेखा, ही गोष्ट मला किंवा श्यामला सांगून जावी असं नाही वाटलं तुला? माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा? नाही माई, तुमच्यावर विश्वास नाही म्हणजे देवावर विश्वास नाही असं म्हणण्यासारखं आहे. मग असं वेड्यासारखं का वागलीस तू? तुला माहिती आहे ना, तुझं या घरात राहणं खूप लोकांना आवडत नाही. तू असं चुकीचं वागलीस तर त्याचं ते भांडवल करतील ही गोष्ट तुझ्या लक्षात का येत नाही? बाळा, या घरात फार कमी जण तुझ्या पाठीशी आहे. त्यांचंही मत कलुषित झालं तर तुझ्यावर आणि साहिलवर काय अनर्थ ओढवेल याची कल्पना आहे तुला? नाही, माझी चूक झाली. मी असं नाही वागणार परत. मग यापुढे काळजी घेत जा. निदान मला नाहीतर अजितला तरी सांगून जात जा ना. नाही, मी अजित दादांना काय बी नाही सांगू शकणार. का? मी काल पण त्यांना मदत नाही केली
आणि आज पण ते माझी वाट बघत राहिले अन्या गेलीच नाही. ते माझ्यावर लई चिडले आहेत. ते माझं काय बी ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. ते माझ्यावर लई रागवले आहेत. मी त्यांना समजायचा लई प्रयत्न केला पण त्यांनी माझं काय बी ऐकून घेतलं नाही. झालं, मला ज्याची भीती वाटत होती ना तेच झालं शेवटी. तुला पाठिंबा देणाऱ्या माणसाचीच नाराजी ओढवून घेतलीस तू. हं? माई, तुम्ही त्यांना समजवाल का? मी वय तुमचं नक्की ऐकतील ते. मी त्याला काहीही सांगणार नाही. लेखा, प्रत्येकानं स्वतःची लढाई स्वतःच लढायची असते. तुझी चूक झाली हे तुला कबूल आहे ना? वय अजितला समजावण्याची आणि त्याचा जो गैरसमज झालाय ना तो दूर करण्याची जबाबदारी लेखा आता तुझी आहे. वय मी करेन प्रयत्न पण ते माझं काय ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. कधी कधी ना शब्दांपेक्षा आपलं काम जास्त बोलतं. अजित तुझ्यावर रागवेल, तुला वाटेल ते बोलेल, पण तू तुझं काम करत राहायचं. त्याला पटवून दे की कामावर तुझी किती निष्ठा आहे. त्याच्या मनात तुझ्याबद्दल विश्वास निर्माण कर ना. मग बघ सगळं चित्र पालटेल. खरंच असं होईल? होईल ना. प्रयत्न केला ना तर दगडाला सुद्धा पाजर फुटतो. तू तुझा प्रयत्न सोडू नकोस. सगळं व्यवस्थित होईल बघ. हस बघू आता. साहिल, तुला खूप भूक लागली असेल ना रे. मी तुला माझ्या डब्यातलं खायला सांगत होती, तेही खाल्लं नाहीस तू. नाही, मला आता उपाशी राहायची सवय झाली आहे. साहिल, मगाशी तू लेखातीशी खोटं का बोललास? काय खोटं बोललो? तू डब्बा खाल्ला असं का सांगितलं तिला? ओम आणि सानिका तुला त्रास देतात. आज तुझा डब्बा पण त्यांनीच सांडवलाय, ते का नाही सांगितलंस? मुद्दामच नाही सांगितलं. जर लेखाताला कळलं असतं तर ती त्यांना चांगलीच ओरडली असती ना. लेखाताई कशी ओरडणार? का नाही ओरडणार? आम्ही त्यांच्या घरी राहतो, ताई त्यांच्या घरची कामं करते म्हणून मला शाळेत यायला मिळालं. आता जर ताई त्यांना ओरडली तर मला शाळेतनं काढून टाकतील. असं कधी असतं का? असतं, असंच असतं. मी लेखाताईला काही सांगणार नाही, नाहीतर तिला खूप त्रास होईल. जर तू कोणाला काही सांगितलं नाहीस तर ते लोक तुला खूप त्रास देतील. चालेल, त्यांनी मला किती त्रास दिला तरी चालेल, पण मी हे कुणाला सांगणार नाही. मी स्वतःच फाईट करेन या सगळ्यांशी. साहेब, हीच ती माणसं. खात्री आहे तुम्हाला? ठीक आहे. तुम्ही बाहेर थांबा, मी आलोच. हो सर. हां, काय? तेच, तुम्ही इथे काय करताय तेच विचारायला मी इथे आलो आहे. तुम्ही तर जेलमध्ये होता ना? जेलमध्ये होतो, आता आहे ना तुझ्या समोर उभा. तुझे माननीय मंत्री महोदय रायकर साहेब काय म्हणले?
या गावकऱ्यांच्या जमिनी हडप करायला त्यांनीच सांगितलंय का तुला? नाही, तसं काही नाही. आम्ही हे बघत होतो की धरणासाठी कुणाचा पाठिंबा आहे का. आता याच्या पुढे मी सांगतो ते करायचं. गावकऱ्यांच्या जमिनी जर हडप करायचा जबरदस्तीने प्रयत्न केलात ना, त्याच जमिनीमध्ये तुम्हाला उभा जिवंत गाडून टाकीन. पण आम्ही कुणाच्या जमिनी ताब्यात घेतल्या नाही आहेत. ते बघा, तुम्ही उगा आमच्यावर आरोप करू नका. तुमच्याकडे काय पुरावा आहे का? पुराव्याची वाट नाही बघत मी. मला नुसता संशय जरी आला ना, तरी संशय आलेल्या माणसाचं काम तमाम करून टाकतो मी. तुझ्या बाबूला आणि त्याच्या रायकर साहेबांना हे व्यवस्थित माहिती आहे. काय बाबू, ज्या ज्या लोकांच्या कागदांवरती सह्या घेतल्यात ना, ते सगळ्यांचे कागद माझ्याकडे आले पाहिजेत ताबडतोब. पण रायकर साहेबांना हे आवडणार नाहीये. रायकर साहेबांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पब्लिकला कळल्या तर तेही त्यांना आवडणार नाही. तेव्हा मी सांगतो तसंच करायचं. तोंड बंद ठेवायचं. समजलं का? Hickory Sacri down. How many miles to Tamkar town? Turn to the left and turn to the right, and you may get there by Saturday night. व्हेरी गुड. आता एक घास खाऊया आपण. He also drew the sun, the Yes. moon, Yes, the stars, yes, and the clouds in the sky. yes. Soon his picture was ready. लई बरं वाटलं हे बघून. साहिल आता या घरात चांगला रुळलाय. त्या देवाला आमची दया आली आणि आम्हाला या भल्या माणसांच्या घरात धाडले. माझ्या साहिलला या लोकांनी शाळेत घातलं आणि त्याच्या आयुष्यभराचं कल्याण केलं. आता तो शिकल, मोठा होईल आणि मग स्वतःच्या पायावर उभा राहील. आता दुरून पाहताना असं वाटतंय की हीच त्याची आई आहे आणि तो हिचा लेक. म्हणाले त्यांची सावलीच आहे ही जणू. आजच्या या रडवेल्या दिवसातली देवाच्या दयानं घडलेली ही पहिलीच चांगली गोष्ट आहे. कसं वाटतंय आता? थोडं दुखतंय पण आता बरं आहे. तुम्हाला आरामाची गरज आहे. अगं बरं आहे म्हटलं ना, आराम करून कसं चालेल. आणि आता इलेक्शन सुद्धा तोंडावर आलेली आहेत. अहो पण पराज झालोय म्हटले ना, विचार हवा तर नारायणला. मला नका विचारू. तुमच्या दोघांमध्ये कोणाचं ऐकायचं मला कळत नाहीये. पण एवढं नक्की माहिती, डॉक्टर म्हणाले की दादा आता बरे आहेत. पाहिलं? तुम्ही माझं कधी ऐकणार आहात का? तुम्हाला जे करायचं ना तेच करा.
नारायण, होय दादासाहेब, पत्ता लागलाय. आज रात्री त्याला घेऊन येतील. म्हणजे उद्या सकाळी आम्ही त्याला पाहू शकतो. होय दादासाहेब. त्याला कुठे ठेवायचा माहिती आहे ना? होय दादासाहेब. आम्हाला त्या माणसाला पाहायचंय ज्याचे हात इतके लांब आहेत. पण दादासाहेब, ज्याला पकडलंय ते फक्त हात आहे, माणूस नाही. नारायण, माणसाच्या हातावरून त्याचं भविष्य, कर्तृत्व आणि ताकद ओळखता येते. काय झालं? काही बिनसलंय का? काय करणार? संतांनी म्हटलंय ना, जो दुसऱ्यांवरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. समीरा प्लीज. प्लीज कशाला म्हणताय? नाही म्हणजे तुम्ही प्लीज जरी नाही म्हटलात ना तरी मी तुम्हाला हेच सांगेन, तुमची बायको आहे ना मी. मला काही सांगू नकोस, जाय तू. मी जाऊ आणि लेखाला पाठव. मला कोणाचीही गरज नाहीये. तुम्ही दुसऱ्यांचा राग माझ्यावरती कशाला काढताय? नाही म्हणजे माझ्यावरती रागवून काहीच होणार नाहीये. तरी मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही की ते भिकारड्या पोरीवरती विश्वास ठेवू नका. पण तुम्हाला काय तिला म्हणे चित्रकार बनवायचं होतं. आणि काय बरं तुम्ही म्हणाला होतात? हां, तिच्यामध्ये एक अद्भुत कला आहे. पण ती कला फक्त तुम्हालाच नाही दिसली, मलाही दिसली. लोकांना चुना लावण्याची कला, आपला साधेपणा दाखवून दुसऱ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायची कला. अद्भुत अद्भुत कला आहे तिची. प्रदर्शनाच्या आधीच ना रंग उधळायला लागले तुमचे असिस्टंट. तुम्ही सतत तिची बाजू घेत होतात ना, पण शेवटी मी सांगत होते तेच झालं की नाही? काय शी 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 शी, खूप मला वाईट वाटते हो. नाही म्हणजे ती ह्या घरामध्ये दुसरं नाही तर नाही, पण ती भिकारी पोर सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही. वातावरण बरंच तापलंय, काहीतरी थंड घ्यायला हवं. अजित दादा कुठे आहेत? नवीन असिस्टंट शोधायला गेलेत. का ग, तू इथे कशा करता आली होतीस? मला त्यासनी भेटायचं होतं. भेट ना. हां, पण ते मला आत्ताच सांगून गेलेत की त्यांना ना तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आहे. पण न्याय समजा मुद्दामून नाही केलंय. तू मला नको सांगूस, त्यांनाच सांग. अगं त्यांना तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे. पण मला फक्त त्यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करायचा आहे. गैरसमज दूर करायचा आहे? हे बघ, एक लक्षात ठेव, जे गैर असतात ना त्यांच्याबद्दल जो काही समज होतो ना त्याला गैरसमज नाही म्हणत. गैरसमज ना जनरली आपल्या लोकांच्या बद्दल होतो. निघायचं बरं का? निघा. समजवायला आली होती. हॅलो. हा उदय, मी कामाला लागलोय. लक्ष्मीने मला काही माणसांची नावं सांगितली आहेत जी ह्या आपल्या आंदोलनामध्ये काड्या घालायचा प्रयत्न करते.
या गावकऱ्यांना नडतायत. हा, आता त्यांना माझ्या पद्धतीने मी समजावलंय. चांगलं. हे बघ प्रशांत, या आंदोलनाला जो काही विरोध होईल तो कोणत्याही मार्गाने ठेचून का. मी इथल्या सगळ्या गावांची मिळून एक मीटिंग घेतो. मी सगळ्या गावकऱ्यांना समजावून सांगणार आहे की ते सरकारचं धरण जर उभं राहिलं तर त्यांच्या शेतजमिनी जातील, त्यांची घरं जातील. जिथे आजवर ते मालक म्हणून राहिले तिथे आता त्यांना 2 वेळेच्या भाकर तुकड्यासाठी मजुरी करायला लागणार. आंदोलन पेटवत राहा आणि सरकार विरुद्ध वातावरण तापवण्यासाठी एखादा शेतकरी शहीद झाला ना तरी हरकत नाही. मी काय म्हणतो ते लक्षात येते तुझ्या? हो हो, अगदी व्यवस्थित समजतंय मला. शान काय आहे, अरे कोणतंही आंदोलन यशस्वी होण्यासाठी रक्त आणि घाम ह्याचं दान द्यावंच लागतं. त्या लोकांनी आतापर्यंत भरपूर घाम गाळलेला आहे. आता थोडंसं रक्त सांडलं तरी हरकत नाही. काय योग्य वेळी रक्त सुद्धा सांडेल उदय. कधी आणि कुणाच्या रक्ताचा अभिषेक करायचा हे ठरवू आपण नंतर. हे बघ, हे जर का झालं ना तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या आंदोलनाची दखल घेतली जाईल. आपल्या पक्षाचा दबदबा वाढेल आणि येत्या निवडणुकीमध्ये सत्तेच्या चाव्या आपल्या पक्षाच्या हातात येतील. काय तसंच होईल उदय, काळजी करू नकोस. बघ, काहीही करताना सावधगिरी बाळगा, विशेषतः त्या मीडियावाल्यांपासून. मला समजतंय उदय. नाराज होऊ नकोस. मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, ह्याचं कारण काहीही झालं तरी आपल्या पक्षाची बदनामी होता कामा नये. काळजी करू नकोस उदय. आपलं आंदोलन यशस्वी होणार, काहीही झालं तर. तुमचा गैरसमज दूर होत नाही तिथपर्यंत मी इथनं नाही जाणार. मी काल साहिलच्या शाळेत गेले होते. कालपासून तो काय मी नाही बोलत आहे. मला त्याची लई काळजी वाटत होती, पण देवाच्या दयेनं तसं काय बी नाही आहे. माझी चूक झाली आहे. मी तुम्हाला न सांगता गेले. पण यापुढे असं काय बी नाही होणार. मला काही सुचेच ना, मी तशीच पळत सुटले आणि घराबाहेर पडल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्याला शाळेचा रस्ताच माहित नाही आहे. म्हणून मी रस्त्यातनं विचारत केले की दादासाहेबांची शाळा कुठं आहे म्हणून. अजित दादा, मला माफ करा ना, माझ्याशी बोला ना. हवं तर मला
शिक्षा करा, मारा, ओरडा, पण माझ्याशी बोला. आणि असं मला कामावर न काढून नका टाकू. मला काम करायचं आहे. मला माफ करा अजित दादा. मला माफ करा ना. करा ना मला माफ. ते त्या लेखावरती इतके चिडले ना की तू विचारूच नकोस. आणि मी त्या आगीमध्ये आणखीन तेल ओतले. म्हणाले की त्या एक्झिबिशनच्या कामाकरता तुम्ही त्या बिकट्या मुलीवरती अवलंबून राहणार. तुम्हाला जर एकट्याला जमत नसेल ना तर एक्झिबिशन भरवूच नका ना. मग काय म्हणाला दादा? काय म्हणणार, अजून चिडले. समीरा, तू अजित दादाला असंच लेखाविरुद्ध भडकवत राहा, तरच आपल्या खेळाला खरी गंमत येईल. आई काय रे, काय झालं? अगं काय झालं तुला माहितीये? आता तू सांगितलंस तर आम्हाला कळेल काय झालं ते. अगं अजित मामा चित्र काढायच्या तयारीत होता आणि तिथे लेखा पण पोहोचली. अजित मामाने जास्त काही लक्ष दिलं नाही. मग लेखा अगदी डोळ्यात पाणी आणून समजवायला लागली. अजित मामावर काही परिणाम नाही झाला. नंतर ती शेवटी ढसाढसा रडायला लागली. काय सांगतोयस काय? म्हणजे माझ्या बोलण्याचा परिणाम झालाय तर तुला इतक्या लवकर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं आपल्याला वाटलंच नव्हतं, नाही? अशीच लेखाविरुद्ध सगळ्यांची मनं कलुषित व्हायला हवी. म्हणजे मग तिला घराबाहेर हाकलायला आपल्याला फार वेळ लागणार नाही. आता या खेळाला खरी गंमत येईल. फक्त प्रत्येक दान आपल्या बाजूने पडायला हवं, बस. होईल तसंच होईल बघ. अगं आता आपण दोघे एकत्र आले म्हटल्यानंतर आपल्याला सगळं काही शक्य आहे. आतापर्यंत या घरात फक्त माझी सत्ता होती. मी म्हणेन ती पूर्व दिशा होती. बाहेरची मुलगी या घरात आली, मी सगळं चित्रच बदललं. मी त्या लेखाला सोडणार नाही. तिला या घराच्या बाहेर काढेन. आणि जेव्हा तिला मी घराच्या बाहेर काढेन ना, तेव्हा मी तिला सांगेन की मी तुला घराच्या बाहेर का काढले. समीरा, या घरात माझीच सत्ता होती आणि यापुढेही माझीच सत्ता असेल. पाहूया ना या घरात कुणाची सत्ता चालते. आधी या पोरीला तर घरातून बाहेर जाऊ देत, त्यानंतर तुलाही बाहेरचा रस्ता नाही दाखवला तर नावाची समीरा नाही मी.
मॉर्निंग. आंदोलनाचं काम कसं चाललंय? चांगलं चाललंय. म्हणजे आपला प्रशांत आहे, तो गावागावात जातोय, लोकांना भेटतोय, मिटिंग्स घेतोय, लोकांचे प्रॉब्लेम जाणून घेतोय. दादा, ह्या माहितीच्या जोरावरती आपण अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडू शकतो. आणि प्रशांत ह्या असल्या बाबतीत हुशार आहे, त्याचा हातखंड आहे या बाबतीत, तुम्हाला माहितीच आहे. पण तुझं लक्ष आहे की नाही त्याच्यावर? नाही आहे ना, माझं लक्ष आहे. मी बघतोय सगळं व्यवस्थित चाललंय. दादा, निघू मी ऑफिसमध्ये जातो. उदय, आज मीही ऑफिसला येतोय. एक महत्वाचं काम आहे, ते झालं की येतोच. या ना. थांब. जी दादा. आज नाश्ता तू नाही बनवलास? दादा, तर लेखाला वाटलं. आम्हाला काय वाटतं ते महत्वाचं. यापुढे नाश्ता तूच बनवायचास. जी दादा. काय झालं आजोबा? काही नाश्त्यात? तू तुला नेमून दिलेली कामं करत जा. बाकीच्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. श्याम काका, दादा इतके का चिडले माझ्यावर? आज नाश्त्यामध्ये काहीतरी कमी जास्त झालेलं दिसतंय. बघा तुम्ही. काय ग पुरी, किती मीठ टाकलं नाश्त्यात? अगं दादासाहेबांना मीठ अजिबात चालत नाही. मला हे नव्हतं माहिती. मी आपलं नेहमीप्रमाणेच टाकलं. आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच दादासाहेब नाश्ता न करता निघून गेले. काय झालं काय? सध्या नशीब आपल्यावरती भलतंच प्रसन्न दिसते. आज आपण स्वर्गाचं राज्य जरी मागितलं ना, तर आपल्याला तेही मिळेल. जरा काय झालंय मला सांगशील? अगं, दादा आता ब्रेकफास्ट करायला बसले होते की नाही, हा, तेव्हा लेखा त्यांच्याकरता अगदी ऐटीत नाश्ता घेऊन आली. आणि तुला तर माहितीच आहे की दादांना मीठ जरा कमीच लागतं, आणि नेमकं त्याच्यामध्ये मीठ जरा जास्तच होतं. तर दादा इतके चिडले की ते रागाने निघूनच गेले नाश्ता न करता. पण जाताना त्याने लेखाला चांगलीच ताकीद दिली की ह्याच्या पुढे तिने नाश्ता बनवायचा नाही. वाह, मस्त. दादांनाच त्या मुलीचा फार पुळका होता ना. आता दादाच जर तिच्यावरती नाराज असतील तर घरातलं दुसरं कोणी तिची बाजूच घेणार नाही. आत्ता कुठे आपल्या खेळाला खरी सुरुवात झाली तर त्या भिकारड्यांची ही दशा.
मग पुढे जाऊन लेखा आणि साईचं काय होईल देवालाच माहित. आहा, देवाला कसं? आपल्याला माहीत. त्यांची अवस्था आपण करणार आहोत. म्हणजे ज्या रस्त्यावरून दादाने त्यांना उचलून आणले ना त्याच रस्त्यावरती दादा त्यांना ते फेकूनही देतील बघ. समीरा, आपण ना आता सावधपणाने वागायला हवं. कारण आपण जे करतोय त्याची कुणकुण घरातल्यांना लागली ना तर मग सगळा डाव आपल्यावरतीच उलटू शकतो. अगं तसं काही होणार नाहीये. पण हे बघ आता आपल्याला स्वस्त बसूनही चालणार नाहीये. ही लेखा विरुद्धची आग आहे ना ती घरामध्ये झपाट्याने पसरली पाहिजे. त्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी अजून घडायला हव्यात आणि त्याचबरोबर मोठ्या गोष्टी सुद्धा. म्हणजे मग लेखाला तिची बाजूच म्हणता येणार नाही. पण मग ती बिचारी अगदीच एकटी पडेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी दादांच्या बाबतीतच घडायला पाहिजे. म्हणजे मग लेखाला कोणीच वाचवू शकणार नाही. तू आता बघच मी काय करते ते. रेखा, तुझा खेळ आता खलास.